गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। नमस्कार, गोवन वार्ता लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत आणि या सविस्तर घडामोडींवरती सविस्तरपणे बोलणार आहोत। माझ्याबरोबर किशोर नाईकगावकर गोवन वार्ता लाईव्हचे संपादक देखील जोडले गेलेले आहेत। ते देखील या महत्त्वपूर्ण घडामोडींवरती महत्त्वाची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत। या संपूर्ण चर्चेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचा क्रम नेमका कसा असेल त्याच्यावरती आपण बोलत राहू। तो क्रम मी आधी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो। सगळ्यात आधी आपण कोरोनाच्या आजच्या आकडेवारीवरती बोलू, त्यानंतर मृत्यू दरावरतीही बोलू, महत्त्वाची चर्चा ज्याच्यावरती आपल्याला यामध्ये फोकस ठेवायचा आहे। त्यानंतर आपण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी आपल्याला या महामारीतही घडत असल्याचं बघायला मिळालं। त्यानिमित्तानं नेमक्या कुठल्या-कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत मंगळवारच्या संपूर्ण दिवसभरामध्ये, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू। आणि सगळ्यात शेवटी हायकोर्टानं काही कानपिचक्या दिलेल्या आहेत। या कानपिचक्या नेमक्या काय आहेत त्याच्यावरती देखील बोलण्याचा प्रयत्न करू। सुरुवात करणार आहोत कोरोनाच्या आजच्या आकडेवारीपासून। आजची कोरोनाची आकडेवारी मी तुम्हाला लगेच संक्षिप्त स्वरूपामध्ये पटकन सांगतो आणि त्यानंतर पुढे चर्चेला लगेच सुरुवात करूयात। कोरोनाची आजची जी आकडेवारी आहे ती नेमकी साधारणपणे अशी अशी आहे की नवे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये 3,124 रुग्णांची भर पडलेली आहे। त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ही 1,24,774 वरती जाऊन पोहोचलेली आहे। त्यानंतर होम आयसोलेशन मध्ये नव्यानं जे रुग्ण दाखल झाले त्यांची संख्या जी आहे ती 2,948 इतकी असून जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यांची संख्या आहे 2,475। होम आयसोलेशन मध्ये हॉस्पिटलमध्ये नव्यानं 321 रुग्ण जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये तब्बल 75 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्याची आकडेवारी आजच्या मेडिकल बुलेटिन मध्ये आपल्याला बघायला मिळते। राज्याची सक्रिय रुग्णसंख्या आता 32,836 वरती पोहोचली आहे, तर एकूण 178 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब आपल्याला दिसते ती म्हणजे रिकव्हरी रेट। राज्याचा रिकव्हरी रेट जो जानेवारीच्या दरम्यान जानेवारी आणि डिसेंबरच्या मध्ये जो 95-100% दरम्यान खेळत होता तो आता 72.24% इतका खालती आलेला आहे आणि नव्यानं आज 8,505 चाचण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। ही होती आजची आकडेवारी महत्त्वाची। या आकडेवारीवरती बोलूच। या आकडेवारीतली सगळ्यात ठळक आणि अधोरेखित करण्यासारखी जर का कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मृतांचा आकडा। या मृतांच्या आकडेवारीवरनं राजकारणही जोरात पेटल्याचं आपल्याला राज्यभरामध्ये बघायला मिळतंय। त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूच। पण महत्त्वाची गोष्ट गेल्या 6 दिवसांमध्ये तब्बल 361 रुग्णांचा कोरोनामुळे राज्यामध्ये मृत्यू झालेला आहे। मी तुम्हाला 6 मे पासूनची जी आकडेवारी आहे ती तुम्हाला थेटपणे सांगतो। 6 मेला 58 रुग्णांचा मृत्यू झाला होता, 7 मेला 55, 7 मेला 56, 8 मेला 55, 9 मेला 67, 10 मेला 50 आणि 11 मे रोजी 75 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे या मागच्या 6 दिवसांमध्ये आजचा दिवस धरून एकूण 361 रुग्णांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि हा मृत्यू दर आटोक्यात कोणत्याही प्रकारे येत नसल्याची चिंताजनक आकडेवारी आपल्याला बघायला मिळते। या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची वक्तव्य मुख्यमंत्र्यांनीही केलेली होती की ऐन वेळेला रुग्ण दाखल होतात, त्याच्यानंतर काही नंतर मृतावस्थेतच हॉस्पिटलमध्ये आणलं जातंय, त्यामुळे डॉक्टर हतबल असतात ते काही करू शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे योग्य वेळेमध्ये जर का रुग्णाला उपचार मिळाले तर त्यांचा जीव वाचवता येऊ शकेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य आपल्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे करताना बघायला मिळालेले होते। या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे। ही मागणी नेमकी काय हे आपण किशोरकडनं समजून घेऊच। पण एक अत्यंत चिंताजनक बाब जी मृत्यू दराची आपल्याला बघायला मिळते ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कमी होताना बघायला मिळत नाही। सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आजच्या दिवसभरातली आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जी मागणी केलेली आहे किशोर, या मागणीबद्दल एकंदरीत काय सांगशील? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मुख्यमंत्र्यांनी आजच्याच दिवशी पीपीई किट घालून कोविड वॉर्डमध्ये पाहणी केली होती, तिकडे जाऊन त्यांनी चर्चा केली होती। कारण जीएमसी मधले वॉर्ड नंबर 145 असेल किंवा कोविड वॉर्ड तिथले जे कुठले असतील तिथले अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि लोक टीका करतायत की नेमकं काय झालेलं आहे, कशा पद्धतीने रुग्णांची अवस्था चिंताजनक झालेली आहे, जमिनीवरती रुग्णांना झोपवण्यात आलेलं आहे, तिथे त्यांना उपचार दिले जातात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती चिंता व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच आज मुख्यमंत्री पीपीई किट घालून कोविड वॉर्डमध्ये गेले, तिथे जाऊन त्यांनी रुग्णांची चर्चा केली, नर्सची चर्चा केली, डॉक्टरांची चर्चा केली आणि त्याच्यानंतर दुपारनंतरच्या वेळेमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आली ती म्हणजे विश्वजित राणेंची। या सगळ्या घडामोडींकडे तू कशा पद्धतीने बघतोस किशोर?
तिथे आज खरं म्हणजे जे आकडेवारी आज हेल्थ बुलेटिन मधून जी समोर आली ती खरं म्हणजे डोकं बधीर करणारी आकडेवारी आहे. 75 माणसं गेल्या 24 तासात दगावली. ही गोव्यासारख्या एका छोट्या राज्यात खूपच गंभीर अशा पद्धतीची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एकीकडे मृत्यूदर कसा कसा कमी होईल याच्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू आहे. म्हणजे पत्रकार म्हणून आम्ही ज्या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणण्याचे प्रयत्न करतो, सरकार या नात्यानं मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणा काम करते, सगळेजण आपापल्या पद्धतीनं काम करतात, विरोधक सुद्धा आपल्या पद्धतीनं काम करतात. पण एवढं करून सुद्धा राज्याचा मृत्यूदर कमी होत नाहीये, ही खरोखरच चिंतेची बाब. म्हणजे 75 माणसं, 75 कुटुंबावर आज जे संकट किंवा जे काय जी आपत्ती कोसळलेली आहे त्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. म्हणजे दर दिवसाला 50च्या वर जो आकडा आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यातनं आता कशा पद्धतीनं आपण बाहेर पडायचं आणि कशा पद्धतीनं आपण बाहेर पडू, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला माहित आहे की जर आमच्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही जर या गोष्टीबाबत एवढे जर गंभीर बनू शकू, तर मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रधान या नात्यानं मुख्यमंत्र्यावरती आज कुठली परिस्थिती असेल किंवा त्यांच्यावरती आज कुठलं आव्हान असेल हे आम्ही समजू शकतो. ही वेळ सरकारवरती टीका करायच्या नाही. सरकारच्या ज्या काही चुका आहेत, ज्या चुका ताबडतोब जर सुधारल्या तर त्याच्यातनं फायदा होऊ शकतो. याच हेतूनं माध्यम ही सरकारला आपल्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्र्यांनी काल जो संवाद साधला वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधी बरोबर, त्यावेळेला मुख्यमंत्री बरेच नाराज दिसत होते की माध्यम टीका करतात त्याच्यावरती मुख्यमंत्री नाराज दिसत होते. मुख्यमंत्री जरी नाराज झाले तरी शेवटी माध्यमांची जबाबदारी आहे की हे विषय सरकारपर्यंत पोहोचवणं. कारण आम्हीच आमच्या चॅनलच्या माध्यमाने कितीतरी व्हिडिओ आम्ही रिलीज केले, ज्या व्हिडिओतनं एकूण जीएमसीची काय परिस्थिती आहे ती सगळ्या लोकांच्या लक्षात येईल. आज जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री स्वतः आज जीएमसी मध्ये पीपीई किट घालून कोविड वॉर्ड मध्ये फिरले. आणि एक चांगली गोष्ट काय झाली सिद्धेश त्याच्यातनं, की मुख्यमंत्र्याचे अधिकृत फोटो आज आम्हाला मिळाले. आणि त्या अधिकृत फोटो जर तू परिस्थिती बघितली तर प्रत्येक पेशंटच्या जवळ कुठेतरी ऑक्सिजनचा सिलेंडर ठेवलेला तुला पाहायला मिळतो. म्हणजे काय अवस्था आहे जीएमसी मध्ये. आता याला सरकारला दोष देण्यात काय अर्थ नाही, कारण ही परिस्थिती तशी आहे, कारण ही महामारी आहे. बरोबर. या महामारीतनं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की प्रत्येक पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे. आणि या ऑक्सिजनच्या विषयावरनं गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचं आरोप प्रत्यारोप होत आहेत, ज्या पद्धतीचं सगळं गोंधळ सुरू आहे, तो जर आपण बघितला तर मागच्याच आठवड्यात आम्ही खुद्द आरोग्य मंत्र्याकडून ऐकलं, मुख्यमंत्र्याकडून ऐकलं की कुठल्याच परिस्थितीत ऑक्सिजनची कमी नाहीये. आणि एवढं करून आज जेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी ऑक्सिजनची कमतरता पडतेय म्हणून, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बरोबर आहे ऑक्सिजनची कमतरता आहे, परंतु ते मिसमॅनेजमेंट ते काय कशा पद्धतीनं त्याची सोय करायची याच्यावरती मुख्यमंत्र्यांचा प्लॅन रेडी आहे. परंतु एक गोष्ट आज खूपच गंभीर, म्हणजे ज्या गोष्टीची खरोखरच गंभीर पद्धतीनं गोवेकरांनी, गोव्याच्या जनतेनं आणि सरकारने दखल घ्यायला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे खुद्द आरोग्य मंत्र्यांनी आज जी वक्तव्य केली. म्हणजे सकाळी मुख्यमंत्री जीएमसी मध्ये गेले, जीएमसी मध्ये त्यांनी पाहणी केली, त्यांच्या लक्षात काय गोष्टी आल्या, त्याच्यानंतर संध्याकाळी जो स्टेटमेंट आरोग्य मंत्र्यांनी केला तो एवढा गंभीर होता की आरोग्य मंत्री म्हणाले की रात्री म्हणजे पहाटे 2 ते पहाटे 6 पर्यंत सगळ्यात जास्त रुग्ण का दगावतात याची चौकशी करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्या वेळेत किंवा त्या काळात रुग्ण दगावतात ही माहिती आरोग्य मंत्र्यांना किंवा सरकारी यंत्रणेला माहित आहे. मग ते दगावू नयेत यासाठी सरकारने काय प्रयत्न केले हा सुद्धा तेवढाच महत्वाचा विषय आहे. आता काल आरोग्य मंत्र्याचं म्हणणं होतं की काल जवळजवळ 1200 सिलेंडरची गरज होती, पण पुरवठा होता फक्त 400. म्हणजे ही आकडेवारी जर आपण ऐकली तर थरका उडवणारी जी आकडेवारी, म्हणजे जीएमसी मध्ये जाऊन आपण जगू शकत नाही अशा पद्धतीचा संदेश या आकडेवारीतनं लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणा किंवा सरकारच्या कुणी अधिकाऱ्यांनी किती जरी आवाहन केलं की तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, तर कुठल्या आधारावरती आणि कुठल्या अपेक्षेनं लोक हॉस्पिटलमध्ये येणार आहेत ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सकाळी जीएमसी मध्ये भेट दिल्यानंतर ज्या काय गोष्टी, ज्या काय लूप होल्स, ज्या काय गैरव्यवस्था त्यांना आढळून आल्या त्या सगळ्यावरती त्यांनी आज मार्ग काढून त्या सगळ्या जाग्यावरती टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि ऑक्सिजनच्या बाबतीत त्यांनी महत्वाचा निर्णय, आता महत्वाचा स्टेटमेंट केलेला आहे की सगळी
व्यवस्था त्यांनी हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने सिलेंडर, आता सिलेंडर येतात परंतु ते वॉर्ड पर्यंत नेण्यासाठी कोणी नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. तर त्याच्यासाठी सगळी यंत्रणा सज्ज करण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आणखी एक गंभीर गोष्ट आज आपल्या लक्षात येईल ती म्हणजे आरोग्य मंत्र्यांनी ऑक्सिजनचं व्यवस्थापन हे हायकोर्टानं आपल्या ताब्यात घ्यावं अशा पद्धतीचा स्टेटमेंट केलाय. हायकोर्टानं चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली. म्हणजे हे काय चाललंय सरकारात? ज्या आरोग्य मंत्र्यांवर ह्या सगळ्या परिस्थिती जबाबदारी आहे लोकांचे जीव वाचवण्याची, ते आरोग्य मंत्री जर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करायला लागले तर लोकांनी ते स्टेटमेंट कसे म्हणून घ्यायचे? त्याच्यानंतर खुद्द पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरा यांनी तर थेट आरोप केलाय की ह्या परिस्थितीला आरोग्य मंत्री जबाबदार आहेत आणि याची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी आपण मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. म्हणजे सरकारातच हे जर अशा पद्धतीचे स्टेटमेंट आणि अशा पद्धतीची जर विरोधाभास जर आपल्याला दिसायला लागले तर मग जनतेनं कुणाकडे पाहायचं, जनतेनं या सगळ्या व्यवस्थेकडे काय म्हणून बघायचं, अशी परिस्थिती निर्माण झाली. मला वाटतं आता एक अशी परिस्थिती आली की मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आरोग्य खात्याचा आणि आरोग्य यंत्रणेचा ताबा आपल्या हातात घेण्याची गरज या निमित्ताने आता तयार झालेली. कारण जो काय वाद आणि जे काय मतभेद सध्या सुरू आहेत ते जर असेच राहिले तर त्याचे परिणाम हे गोवेकरांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा आपल्या हातात घेऊन त्याचं व्यवस्थापन करणं ह्या क्षणाला तरी गरजेचं आहे असं मला वाटतं. आता बाकीच्या गोष्टीबद्दल जर आपण विचार केला तर आज सकाळपासून वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. आता जे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश काढले की बाहेरून येणाऱ्यासाठी प्रत्येकासाठी निगेटिव्ह टेस्ट किंवा व्हॅक्सिनेशनची सर्टिफिकेट ही बंधनकारक त्यांनी केली होती. परंतु त्यांनी त्या आदेशात असं म्हटलं होतं की बाहेरून जे लोक येणार, जे टुरिस्ट म्हणून येणार किंवा परप्रांतीय येणार त्यांच्याकडूनच ती सर्टिफिकेट घेणार. आता गोमंतकीय बाहेर गेलेले असतील ते जर आज येणार असतील तर त्यांना सर्टिफिकेट नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची दखल घेऊन हायकोर्टाने आज सकाळी सरकारला जबरदस्त फटकारलं. त्याच्यानंतर हायकोर्टाने ऑर्डर दिली की सगळ्यांसाठी तुम्ही निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करायचं. त्याच्यानंतर सरकारच्या असं लक्षात आलं आणि जी खरोखरच महत्वाचीच गोष्ट आहे, कारण कसं आहे की जीवनावश्यक वस्तू जर आल्या नाही तर त्याचा परिणाम रोजच्या आपल्या आयुष्यावरती किंवा रोजच्या जगण्यावरती होईल आणि त्याचा परिणाम मग कर्फ्यूवरती होईल. तर सरकारनं ताबडतोब हायकोर्टात अर्ज करून जो आज सकाळी जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात दुरुस्ती करण्याची विनंती सरकारनं म्हणजे सरकारच्या वतीनं ऍडव्होकेट जनरलनं केली आणि तातडीने हायकोर्टात त्याच्यात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीत हायकोर्टानं सरकारला दिलासा दिला की जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे जे कोण वाहन चालक असतील किंवा कामगार असतील त्यांच्यासाठी कोविड चाचणीची सक्ती असणार नाही, त्यांना त्याच्यातनं सूट दिली जाणार आहे. परंतु त्या बाबतीत सरकारी यंत्रणेनं पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश हे हायकोर्टाने दिलेले आहेत की त्या वाहनामध्ये फक्त आणि फक्त ते कामगारच असणार, त्यांनी जाताना प्रवासी घेऊन किंवा कोणाला घेऊन जाऊ नये याची दक्षता ही सरकारने घ्यायची आहे. परंतु या निर्णयामुळे काही का होईना पण परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत जो अडथळा किंवा वाहतूक बंद होईल की काय अशी जी भीती निर्माण झाली होती ती भीती या निमित्ताने दूर झाली. आता दुसरा एक महत्वाचा विषय, कालच आपल्या आरोग्य मंत्र्यांनी स्टेटमेंट केला होता की गोव्यात म्हणजे जसं विदेशात वेगवेगळ्या देशात एव्हरमेक्सिन टॅबलेट हा जो उपचाराची जी पद्धत सुरू केली आहे म्हणजे जी युवा पिढी तरुण पिढी जी दगावते या कोविडच्या काळात त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्याने हा स्टेटमेंट केला होता. परंतु या स्टेटमेंटच्या आधारावरती WHO जे सायंटिस्ट आहेत त्यांनी आज सकाळी ट्विट केलं की या उपचार पद्धतीला भारतात अजून मान्यता मिळालेली नाही. जोपर्यंत त्याची टेस्टिंग होत नाही तोपर्यंत अशा उपचारांना आम्ही मान्यता देऊ शकत नाही. हा खूप मोठा म्हणजे एक काय म्हणा एक धक्काच म्हणावा लागेल की एकीकडे आरोग्य मंत्री अशा पद्धतीची उपचार पद्धती गोव्यात आपण राबवणार असं स्टेटमेंट करतात आणि WHO म्हणतोय की तो उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे तो एक नवीन गोंधळ आज आपल्याला पाहायला मिळाला. तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे जे व्यवस्थापन आता सध्या सुरू आहे कोविडच्या बाबतीत, एक गोष्ट खूप सिद्धेश असं होतंय की अनेक जण फोन करतात गैरव्यवस्थेबाबत काय करायला पाहिजे. आता कसं असतं सर्वसामान्य लोक हे आमदार किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे संवाद साधू शकत नाही. त्यामुळे ते काय करतात की थेट पत्रकारांना फोन करतात. आपले जे काय सल्ले आहेत आपल्याला जे काय वाटतं त्यांना जे काय वाटतं ते पत्रकारांकडे शेअर करतात. तर गेल्या आठवड्यापासून अनेकांचे फोन येत आहेत की मुख्यमंत्री हे
एक म्हणजे एकाकी झुंज देताना ह्या सगळ्या आपल्या या परिस्थितीत सगळ्यांना दिसत आहेत की मुख्यमंत्री बरेच प्रयत्न म्हणजे सकाळपासून त्यांचं जे कोविड मॅनेजमेंट सुरू असतं ते रात्रीपर्यंत आणि जबरदस्त त्यांचे प्रयत्न सुरू आहेत या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी. आरोग्यमंत्री आपल्या पद्धतीनं काम करताना दिसतात. पण बाकीचं सरकार कुठे आहे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आज जवळजवळ 65,000 सरकारी कर्मचारी आहेत. खरं म्हणजे 65,000 हे सैन्य आहे, मुख्यमंत्र्यांचं सैन्य आहे आणि या सैन्याचा मुख्यमंत्र्यांनी या कोविडच्या व्यवस्थापनात जास्तीत जास्त कशा पद्धतीनं वापर करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. तुला ठाऊक असेल की कालच मुख्यमंत्र्यांनी एक खूप महत्वाचा स्टेटमेंट केला की लसीकरण हा एकमेव उपाय या कोविडवरती आहे. म्हणजे जो जो माणूस दोन्ही डोस घेणार तो माणूस काही प्रमाणात का होईना पण या कोविड पासून सुरक्षित राहू शकतो. आणखी एक महत्वाचं त्यांनी विधान काल केलं ते म्हणजे 2 डोस घेतलेला एकही माणूस अद्याप दगावलेला नाही. ही खूप दिलासादायक अशा पद्धतीची गोष्ट आहे. आता एवढं महत्व जर लसीकरणासाठी आहे तर लसीकरण हे कशा पद्धतीनं यशस्वी होईल, जास्तीत जास्त पात्र लोक हे कशा पद्धतीनं लसीकरण करून घेईल याच्यावरती सरकारचा कृती आराखडा किंवा ऍक्शन प्लॅन तयार असणं गरजेचं आहे. आता एक गोष्ट आहे की प्रायव्हेट सेक्टरसाठी नो वर्क नो पे हा नियम लागू असतो. तुम्ही जर काम केलं नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही. आज पहिल्या लाटेनंतर आता ही दुसरी लाट आली. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं घरी बसण्याची जी मुभा दिलेली आहे. आता 50% कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये यायचं बरोबर आहे, पण ऑफिसमध्ये येऊन करायचं काय, काम काय ऑफिसमध्ये. म्हणजे सरकारी कर्मचारी आज घरी बसलेले आहेत. ऑफकोर्स त्यांच्या जीवाची काळजी किंवा त्यांनी जीवाची काळजी घेणं हे सगळं बरोबर आहे, परंतु या संकट काळात हे लोकांचे सेवक सरकारी सर्वंट गव्हर्नमेंट सर्वंट त्यांनी ह्या संकट काळात लोकांची सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सरकारी कर्मचाऱ्यांचा कशा पद्धतीनं या कोविड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये उपयोग करून घेणं या संदर्भात सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट कोविड व्हॅक्सिनेच्या संदर्भात काल तुम्ही बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. किमान दिवसाला 10 माणसांना त्यांनी लसीकरण केंद्रावरती न्यायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं आणि अनेक लोकांनी आमच्याकडे अशा पद्धतीचे विचार व्यक्त केले की सरकारनं लसीकरणासाठी शिक्षकांना कामाला लावायला पाहिजे. कशा पद्धतीनं कामाला लावायला पाहिजे, त्यांनी बाहेर पडायची गरज नाही. प्राथमिक शाळेपासून ते युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत जे शिक्षक असतील त्या शिक्षकांच्या वर्गात प्रत्येकात समजा एक अमुक शाळा आहे, त्या शाळेशी संबंधित 50 विद्यार्थी आहेत, तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी त्या 50 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची जबाबदारी घ्यायची. त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडे संपर्क साधून बाबा तुमच्या घरी कोण आहेत, व्हॅक्सिनेशनसाठी कोण पात्र आहेत, तुम्ही ते घेतलं का नाही घेतलं, त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील, त्यांचे काय डाऊट्स असतील, ते डाऊट्स त्यांनी क्लिअर करायला पाहिजे आणि त्यांनी ती हमी करून घ्यायला पाहिजे की माझ्या शाळेतल्या 50ही विद्यार्थ्याच्या कुटुंबातले सगळ्या पात्र पालकांनी किंवा सगळ्या पात्र लोकांनी लसीकरण करून घेतलं आहे आणि तो प्रूफ त्यांनी संबंधित आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला दाखवला की हा माझ्या शाळेचा रिपोर्ट. अशा पद्धतीनं सिद्धेत जर त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन झालं म्हणजे प्रायमरी लेवल, स्कूल लेवल, हायर सेकंडरी लेवल, कॉलेज लेवल, युनिव्हर्सिटी लेवल तर 80% जे पात्र आहेत व्हॅक्सिनेशनसाठी त्या सगळ्या लोकांना. आता कसं आहे की व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहेत. आता व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना त्रास होतो, काही जणांना ताप येतो, काही जणांना अंग दुखतं, काही जणांना आणखी कुठला तरी त्रास होतो, परंतु त्याचा असा आपल्याकडे अजून अशी केस नाही की बाबा व्हॅक्सिनेशन घेतल्यामुळे काहीतरी मोठा गंभीर हे झालं. तर या सगळ्या गोष्टींना काय डॉक्टरना जर नेमून दिलं व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर त्या पेशंटची काळजी घेण्याच्या संदर्भात हे ऍडमिनिस्ट्रेशन होण्याची गरज आहे. बरोबर. आणि हे ऍडमिनिस्ट्रेशन मुख्यमंत्री करू शकत नाही. आज झाली आहे अशी परिस्थिती की सरकारी पातळीवरती जोपर्यंत मुख्यमंत्री सांगणार नाही तोपर्यंत कोणच काम करणार नाही. असं होता कामा नये. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना घरी बसवला आहात, त्यांना सगळा पगार सगळं तुला सांगतो सरकार वर्षाकाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरती जवळजवळ 3,200 कोटी रुपये खर्च करतो. 1,400 कोटी रुपये हे पेन्शन धारकांसाठी खर्च होतात. 3,000 पगार अनेकांना. आता अनेक जण आम्हाला फोन करून सांगतात की सरकार या परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातला काय वाटा कट करून
तो ह्या सगळ्या बारीक लोकांना जे रोजच्या ह्याच्यावरती जे अवलंबून आहेत लोक, जे आज बेकार पडले, त्यांचा धंदा व्यवसाय बंद पडलाय, मोटरसायकल पायलट म्हणा, बारीक व्यापारी म्हणा, यांना का मदत करत नाही? त्यांच्यातला 10-15 म्हणजे सॅलरी वाईज किंवा कॅटेगरी वाईज कर्मचाऱ्यांच्या पगारातला एक सामान्य म्हणजे समजा पिऊन असेल सरकारी कर्मचारी, तर त्याला आज 25,000 20,000 पगार आहे. त्याच्या पगारातले 500 रुपये सुद्धा जर कट केले सरकारनं आणि त्याच्यातनं ह्या लोकांना जर ती मदत करून दिली तर तो मोठा दिलासा ठरणार. परंतु त्याच्यासाठी हिंमत पाहिजे, त्याच्यासाठी धाडस पाहिजे. तो धाडस हे आता मुख्यमंत्र्यांनी दाखवण्याची गरज आहे. आणि लसीकरणाचं व्यवस्थापन जर अशा पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं जर झालं सिद्धेश, तर खऱ्या अर्थानं आपला गोवा हा सुरक्षित होऊ शकेल. नक्की. कारण लसीकरण हाच ह्याच्यावरती उपाय हे आता सरकारलाही पटलंय. त्यामुळे ते कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट की सरकारकडे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांची लिस्ट आहे. जो सरकारी कर्मचारी ज्या गावात राहतो त्याच गावात त्याला तुम्ही ड्युटी द्या, त्याच गावात त्यांनी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींना सहाय्य करायला पाहिजे, त्यांना मदत करायला पाहिजे. एखादा गॅझेटेड ऑफिसर जर अमुक तालुक्याचा असेल तर त्या गॅझेटेड ऑफिसरकडे त्या तालुक्याची जबाबदारी द्या, बरोबर. त्याला त्याचं सगळं व्यवस्थापन करू द्या. म्हणजे त्या लोकांना पणजीत किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही. आपला गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जर त्यांनी पार पाडली तर केवढं मोठं योगदान त्यांचं ठरणार आहे आणि बरोबर. एक सामाजिक बांधिलकी तयार होणार आहे. परंतु आज अशी भावना निर्माण झाली लोकांमध्ये की सरकारनं सगळी काय तो अधिकार आणि सगळी मोकळीक सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेली आहे आणि बाकीचे कर्मचारी आज म्हणजे खासगी पातळीवरती घरी बसा म्हणून सांगणं खूप सोपं आहे. परंतु पोट कसं भरायचं, नोकरी कशी करायची, हे सगळे विषय आहेत. त्यामुळे बरोबर. या सगळ्या विषयावरती व्यवस्थितपणे विचार करून धाडसी निर्णय घेण्याची वेळ ही सध्या आलेली आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. आता त्याचे परिणाम निवडणुकीत काय होतील, त्याचे परिणाम राजकारणात काय होतील, हा खूप पुढचा विषय आहे. सध्याचा प्रश्न आहे तो लोकांचे जीव वाचवणं आणि लोकांची उपजीविका सांभाळणं. या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्या दोन गोष्टीबाबत सरकारला धाडसी निर्णय घेणे भाग आहे. आणि मला वाटतं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्या दृष्टीनं निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. एक अत्यंत काही महत्वाच्या बातम्या आहेत या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती. त्या फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी तर तुम्हाला पटकन सांगतो की जीएमसी मध्ये दररोज आता 400 ऐवजी 600 ऑक्सिजन सिलेंडर पुरवले जाणार आहेत आणि 8 दिवसामध्ये 20 मेट्रिक टन क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टँक हे उभारलं जाणार आहे. या सगळ्या ऑक्सिजन टँकच्या पार्श्वभूमीवरती मडगावामध्ये आज एक वाईट घटना घडली, ती म्हणजे ऑक्सिजन टँक लीक झाला. 40-45 मिनिटं लागली ते पूर्ण व्यवस्थित कंट्रोलमध्ये यायला. पण एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा संपूर्ण देशामध्ये जाणवत असताना सातत्यानं जर का अशा पद्धतीच्या घटना घडत राहिल्या तर ही निश्चितच कुठेतरी काळजी करायला लावणारी गंभीर बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 14 मे पासून 17 मे पर्यंत राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जो आहे हा आजारी पडणारा पाऊस ठरण्याची देखील दाट शक्यता आहे. कारण पावसामुळे साथरोग जास्त पसरतात आणि संसर्ग वाढतो अशी भीती नेहमी व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच हा पावसाळा जो आहे या पावसाळ्यापासून सगळ्यांनी काळजी घेण्याची नितांत आवश्यकता व्यक्त केली जाते. ज्या गोष्टी आपल्याला आता किशोरने सगळ्या सांगितल्या या गोष्टींमधनं एक गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं दिसते, जाणवते, सारखी सारखी अधोरेखित होते, ती म्हणजे सातत्यानं आपल्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ही एकमेव व्यक्ती या सगळ्यावरती नियंत्रण राखताना, नेतृत्व करताना दिसते. पण या व्यतिरिक्त राज्यामध्ये आणखी 39 आमदार आहेत. या 39 आमदारांपैकी किती आमदार आपल्याला या मागच्या 10-12 दिवसांमध्ये सातत्यानं झळकताना दिसले, व्यक्त होताना दिसले, बोलताना दिसले, मदत करताना दिसले, किती जण दिसले, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. ट्विट करत राहणं, फेसबुक पोस्ट करत राहणं या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहिल्या आणि ग्राउंडवरती उतरून लोकांची, सर्वसामान्य माणसाची मदत करणं ही एका बाजूला राहिली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो किशोरने ऍक्शन प्लॅन बद्दल सांगितला त्यातली एक महत्वाची गोष्ट अशी देखील आहे की ज्यांचं पोट जे आहे ते हातावरती आहे, म्हणजे दैनंदिन रोजगार करून ज्यांचं काम चालतं अशांचा तर प्रश्न आहे. पण असे देखील अनेक सेक्टर आहेत ज्या सेक्टरमध्ये ज्या सेक्टरची नेमकी काय अवस्था झाली असेल या सगळ्या कर्फ्यूमुळे, सगळं काही बंद केल्यामुळे, याची आपण कल्पना पण करू शकत नाही. जे बारीक बारीक गोष्टी असतात, फळ विक्रेते असतात, फुल विक्रेते असतात, अगदी बारीक बारीक गोष्टी, पाववाले असतात, या सगळ्यांचं काय झालं असेल, त्यांच्यासाठी काय नेमका ऍक्शन प्लॅन आहे. कारण आता कोरोना काही जाणार नाहीये, कुठेच जाणार नाहीये, आपल्यालाच लस घ्यावी लागणार आहे आणि आपल्यालाच त्याचा लढा द्यावा लागणार आहे. पण त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या कर्फ्यूच्या काळात किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये काय नेमका ऍक्शन प्लॅन केला जातो. कारण जो पहिल्या लॉकडाऊनमध्ये आणि पहिल्या लाटेमध्ये केला गेला नाही आणि त्याचे परिणाम आता आपल्याला बघायला मिळत आहेत. हलगर्जीपणा जो सगळ्यांना भोवतोय आताच्या घडीला, तोच हलगर्जीपणा जर का याही लॉकडाऊन मध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे,
ज्या पद्धतीची वक्तव्य केली जातात, हायकोर्ट ज्या पद्धतीनं फटकारताय वेळोवेळी, किशोरने एंट्री पॉईंटचा मुद्दा सांगितला. त्या एंट्री पॉईंटवरती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं की तिथे एंट्री पॉईंटवरती थर्मल स्कॅनिंग आहे, आरोग्य अधिकारी देखील बसलेत, पण तशी काही गोष्ट आपल्याला गोव्याच्या एंट्री पॉईंटवरती दिसली नाही. याची पण बातमी आता सुरू केली आहे आता सुरू केली, उशिरा का होईना पण सुरू केली. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने लगेच तातडीनं ज्या मॉडेलची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, तर त्या गोष्टी होताना आपल्याला बघायला मिळतात. का ऍक्शन प्लॅन नेमका काय असणार आहे, अर्थकारण सुरू ठेवण्यासाठी सुद्धा आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा ह्याच्यावरती सातत्यानं फोकस करण्याची नितांत गरज आहे. फक्त एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ निश्चितच नाही. सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं मदत दिली जाईल, पोहोचेल, याच्यासाठी काम करण्याची नितांत गरज आहे आणि ती केली जाण्याची अपेक्षा वारंवार केली जाते गोव्यातील लोकांकडनं, जनतेकडनं, आणि त्याचा राग मग जो आहे तो लोकांवरती नंतर मतांच्या माध्यमातून आपल्याला उतरताना बघायला मिळण्याची शक्यता आहे. आणखी कुठल्या बातम्या राहिल्यात किशोर? नाही, मला वाटतं आजच्या महत्वाच्या सगळ्या बातम्यांचा आढावा आम्ही घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो मृतांचा आकडा 75 वरती जो पोहोचलेला आहे तो खूपच चिंतेचा असा विषय आहे. आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी आज संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आणि त्याची कारणं आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहेत. आता त्या कारणावरती कशा पद्धतीनं ते मात करतात आणि हा मृत्यू दराचा आकडा कशा पद्धतीनं ते खाली आणतात याच्यावरती सगळं आव्हान त्यांचं निर्भर आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः जशा पद्धतीनं काम करतात तशाच पद्धतीनं त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचीही गरज आहे. तालुका पातळीवरती कोविडचं व्यवस्थापन होण्याची गरज आहे. प्रत्येक तालुक्यासाठी हेल्पलाईन सरकारनं सुरू केलेली आहे आणि या हेल्पलाईनच्या कामात शिक्षकांना गुंतवण्यात आले. शिक्षक त्या ठिकाणी काम करतात, चांगली गोष्ट आहे. परंतु मला वाटतं की सध्याच्या परिस्थितीत शिक्षक ज्यांचा थेट वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या कुटुंबांशी संबंध येतो विद्यार्थ्यांच्या निमित्तानं, तर या शिक्षकांना टोटली सरकारनं लसीकरण मोहिमेत गुंतवण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्या शाळेतल्या शिक्षकांकडे जर दिली की बाबा त्यांनी प्रत्येक कुटुंबाचं लसीकरण करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या मनातले सगळे डाऊट क्लिअर करण्यासाठी त्या शिक्षकांनी काम करायला पाहिजे. याच्यासाठी त्या शिक्षकांना त्या कुटुंबाकडे जाण्याची गरज नाही. आज मोबाईल आहे, फोन आहे, संपर्काची वेगवेगळी माध्यम आहेत, त्याच्यातनं त्यांनी त्या कुटुंबाकडे संपर्क साधून त्यांना जास्तीत जास्त प्रवृत्त करून त्यांचं लसीकरण करून घेण्याची गरज आहे. बरोबर. हा जर विषय प्राथमिक शाळेपासून म्हणजे अगदी बालवाडीपासून ते युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत जर सगळ्या शिक्षकांनी जर हे आव्हान स्वीकारलं तर 100% लसीकरणाची 100% नसेल पण निदान 80% लसीकरणाचं बरोबर. ध्येय हे गोवा निश्चितपणे गाठू शकते. आणि ह्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी कुणातरी अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी देऊन जीवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून असं आवाहन करतो की जे कोणी शिक्षक असतील किंवा जे कोणी लोक ऐकत असतील त्यांनी स्वयंप्रेरणेने हे काम करायलाही हरकत नाही. सरकारने आदेश नक्कीच. काढल्यानंतर आपण काम करण्याची गरज नाही. हे खरंच खूप चांगलं काम आहे. किमान आपल्या नातलगांना फोन करा, ज्यांचं वय 45 पेक्षा जास्त आहे, त्यांना विचारा की तुम्ही लस घेतली आहे की नाही, घेतली नसेल तर का नाही घेतली, त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी शिक्षकांचीच गरज आहे अशातला भाग नाही. तरुण मुलं असतील ते देखील हे काम करू शकतात. घरीच असाल, लॉकडाऊन सारखी परिस्थिती राज्यामध्ये आहे, कर्फ्यू आहे, घरातनं बाहेर पडण्याची कोणाला गरजही नाहीये. किमान घरात राहून 10 लोकांना फोन करून आपण ही गोष्ट करू शकतो. ही गोष्ट निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी पहिली लस घेतली आहे त्यांना दुसरी लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा. ज्यांनी पहिली लसही घेतली नाहीये त्यांना किमान ती घेण्यासाठी मदत करा. फोन करून जाणून घ्या. आपल्या लोकांची तरी किमान काळजी घेण्याची सध्या तरी ही वेळ आहे आणि आपण ती घेऊ अशी मी या निमित्तानं तरी अपेक्षा बाळगतोय. खूप महत्वाची गोष्ट या निमित्तानं या सगळ्या घडामोडींमध्ये सातत्यानं गोवन वार्तालाही जे उपस्थित करत होतं ती म्हणजे कोरोनाची चाचणी जी आहे ती सगळ्यात आधी स्वस्त होण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये ही चाचणी 800 ते 1000च्या दरम्यान आहे. कर्नाटकमध्ये देखील साधारण हाच दर आहे. केरळमध्ये जी 2500च्या दरम्यान वगैरे होती का 1500च्या दरम्यान होती ती 500 रुपयांवरती आणलेली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये जर का कोरोना चाचणी खाजगीमध्ये करताना जर का इतका कमी दर आकारणं शक्य आहे तर गोव्यामध्ये का नाही? कारण कोरोना चाचणी ही सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि गोव्यातल्या फार मोजक्याच ठिकाणी आपल्याला कोरोनाची चाचणी करता येते. ही चाचणी आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी करता येईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सरकार नेमकं काय करतं किंवा त्यांनी पावलं उचलावी असं देखील आवाहन आम्ही गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून करतो. याच निमित्तानं आणखी एक विषय जो मुख्यमंत्र्यांनी आज मांडला तो म्हणजे तुला माहितच आहे की कोरोनाची उपचार पद्धती जी आहे ती DDSS-Y या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे किमान 80% कोरोनाच्या उपचाराचा जो खर्च आहे खासगी इस्पितळाचा सरकार देणार. तो सरकार देणार आहे. परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की
या DDSSY लाभार्थ्यांना खासगी इस्पितळात दाखल करून घेतलं जात नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. वास्तविक ही तक्रार बरोबर आहे, परंतु खासगी इस्पितळांचेही त्यांचे वेगळे विषय आहेत. ते वेगळे विषयही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे की त्यांना का ते DDSSYच्या लाभार्थ्यांना का दाखल करून घेत नाही. विषय असा आहे की त्यांची अनेक बिलं जी आहेत ती अजूनही सरकारकडे पेंडिंग आहेत. वर्षाहून जास्त काळ ही सरकारकडे पेंडिंग आहेत आणि खासगी इस्पितळांना जर इस्पितळांचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्यांना पैशाची गरज आहे, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ते कर्ज किंवा लोकांना थकबाकी ठेवू शकत नाही. तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उपाय काढलाय की पुढच्या 15 दिवसात या सगळ्या खासगी इस्पितळांची जी काय पेंडिंग बिलं आहेत ती सगळी बिलं हे सरकार फेडणार आहे. त्यामुळे तो खूप मोठा निर्णय ठरणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर आणि खरोखरच जर त्यांची सगळी थकबाकी जर क्लिअर केली तर मला वाटतं की खासगी इस्पितळांनी याच्यानंतर जर DDSSYच्या लाभार्थ्यांना जर प्रवेश दिला नाही किंवा त्यांना दाखल करून घेण्याचा टाळाटाळ केली तर त्यांच्यावरती कारवाई ही सरकारने करायला पाहिजे. परंतु ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आल्या, ज्या ज्या गोष्टी त्यांना कळल्या, त्या सगळ्या गोष्टीवरती ते मात करत आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत ते एकाकी झुंज देताना आपल्याला दिसत आहेत. त्यांचं मंत्रिमंडळ कुठे आहे, त्यांचे बाकीचे सध्या पक्ष संघटना कुठे आहे, या सगळ्यांनी जर त्यांना साथ दिली. आपल्याला एकमेव दिसतात, स्क्रीनवर दिसतात, पेपरात दिसतात, पण त्या व्यतिरिक्त आणखीन 39 आमदारही आहेत. ते कुठे आहेत, त्यांचं काही छापून येत आहे का, त्यांचं काही मतभेद आहेत की नाही, ते कुठल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम करतायत की नाही करतायत, याची म्हणजे कुठेही काही दिसत नाहीये. त्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की नेमक्या काय घडते. तर तुर्तास या संपूर्ण चर्चेमध्ये मी आणि किशोर इथेच थांबतोय, पण महत्वाच्या घडामोडी चिंताजनक आकडेवारी आहेत समोर. राजकारणही सुरू आहे. हायकोर्टही मध्ये मध्ये कानपिचक्या देत आहे सरकारला, प्रशासनाला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती, या सगळ्या घडामोडींवरती प्रत्येकाने सावध व्हायचंय, सतर्क व्हायचंय, मास्क घालायचंय, घराबाहेर शक्यतो पडायचं नाहीये, गरज नसेल तर अजिबातच पडायचं नाहीये. काळजी घ्यायची, लक्षणं दिसली तर तातडीनं स्वतःला आयसोलेट करायचंय, चाचणी करायची आहे, वेळेत उपचार घ्यायचे आहेत. उपचार घेण्यासाठी उशीर करायचा नाहीये. लस घेतली नसेल अजूनही तर लस घेण्यासाठी तातडीनं आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जा, नोंदणी करा आणि लस घ्या. ही देखील महत्वाचं आवाहन आम्ही या निमित्तानं करतो. तुर्तास मी आणि किशोर इथेच थांबतोय या संपूर्ण महत्वाच्या घडामोडींनंतर, पण तुम्ही पाहत राहा. ताज्या घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोवन वार्ता लाईव्हची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर बातम्या वाचायला मिळतील. तर वेबसाईटवरती देखील जा आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्हाला आमचे डेली अपडेट्स देखील मिळत राहतील. फेसबुकला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुर्तास मी इथेच थांबतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.